नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे घरगुती किचन टिप्स या चॅनलवरती. घरातील रोजच्या स्वयंपाकात उपयोगी पडणाऱ्या अतिशय सोप्या आणि अनुभवातून आलेल्या 15 घरगुती किचन टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. नंबर 1. भाज्या कापण्याची योग्य पद्धत. भाज्या नेहमी एकसारख्या आकारात कापाव्यात. लहान मोठे तुकडे असतील तर लहान तुकडे लवकर शिजतील आणि मोठे तुकडे कच्चेच राहतील. एकसारख्या कापलेल्या भाज्या दिसायलाही सुंदर दिसतात आणि एकसमान शिजतातही. टिप नंबर 2. उकडलेल्या भाज्यांचे पाणी फेकू नका. भाज्या उकडल्यावर त्यांचे पाणी फेकू नका. तेच पाणी भाजी, आमटी किंवा सूपमध्ये वापरा. यामुळे पौष्टिक घटक टिकून राहतात. टिप नंबर 3. मऊ चपात्यांसाठी खास टिप. पीठ मळून लगेच चपात्या करू नका. पीठ मळल्यानंतर थोडंसं तेल लावून 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवा. पीठ छान मुरल्यावर चपात्या मऊ आणि दिवसभर नरमच राहतील. टिप नंबर 4. ग्रेव्हीला छान तर्रीसाठी. ग्रेव्हीच्या भाजीमध्ये काश्मीरी लाल तिखट घाला. यामुळे भाजीला छान रंग येतो आणि तरीही सुंदर दिसते. टिप नंबर 5. पालेभाज्या चविष्ट करण्यासाठी. मेथी, पालक, शेपू, मोहरी, माठ अशा भाज्यांमध्ये भिजवलेले शेंगदाणे घाला. भाजी अधिक चवदार आणि पौष्टिक होते. पोहे परफेक्ट होण्यासाठी टिप्स. पोहे चाळणीत घेऊन हलके 1-2 वेळा धुवा. जास्त वेळ पाण्यात भिजवू नका, नाहीतर त्यांचा लगदा होईल. पोहे धुतल्यावर थोडासा लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ घातले तर पोहे छान मऊ आणि फुललेले दिसतात. टिप नंबर 7. कोथिंबीर जास्त दिवस टिकविण्यासाठी. गावठी कोथिंबीर स्वस्त मिळाली की जास्त घ्या. नीट धुवून पूर्ण सुकवा. बारीक चिरून सावलीमध्ये वाळवा. पूर्ण वाळवल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवा. त्यामुळे ती जास्त दिवस टिकते. टिप नंबर 8. ग्रेव्हीत दही फाटू नये म्हणून. ग्रेव्हीच्या भाजीला दही घालताना ते आधी नीट फेटून घ्या आणि भाजी मंद आचेवरच शिजवा. तसंच मीठही शेवटी घाला. असं केल्याने दही फाटत नाही, ग्रेव्ही मऊ क्रीमी होते आणि भाजीलाही छान चव येते. टिप नंबर 9. कढीला जबरदस्त सुगंधासाठी. कढी शिजून उकळी आली की शेवटी वेगळा तडका द्या. गरम तेलात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल तिखट आणि सुक्या लाल मिरच्या घालून तो तडका थेट उकळत्या कढीवर ओता. यामुळे कढीचा सुगंध आणि चव जबरदस्त वाढते आणि अगदी हॉटेलसारखी परफेक्ट कढी तयार होते. टिप नंबर 10. उरलेले पीठ कसे ठेवावे. चपात्या बनवून शिल्लक राहिलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवताना त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावा आणि झाकून ठेवा. त्यामुळे पीठ वाळत नाही, काळंही पडत नाही आणि दुसऱ्या दिवशीही चपात्या मऊच होतात. टिप नंबर 11. तळण्यासाठी योग्य कढई. तळण्यासाठी शक्यतो लोखंडी कढईच वापरा. यामुळे पदार्थ कमी तेलकट होतो आणि आरोग्यासाठीही ते खूपच चांगले असते. टिप नंबर 12. कुकरमध्ये डाळ शिजवताना फेस आणि पाणी बाहेर येत असेल तर ही टिप वापरा. डाळीत चमचाभर तेल टाका, त्यामुळे फेस कमी होतो. कुकरचे रिंग थोड्या वेळ गार पाण्यामध्ये ठेवा. अर्ध्यापेक्षा जास्त कुकरमध्ये पाणी भरू नका. असं केल्याने पाणी बाहेर उडणार नाही आणि तुमचा किचन ओटाही स्वच्छ राहील. टिप नंबर 13. कढीपत्ता जास्त टिकविण्यासाठी. कढीपत्ता आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर पूर्णपणे कापडावर पसरवून सावलीत कोरडा होऊ द्या. यानंतर कढईत थोडेसे तेल गरम करून मंद आचेवर कढीपत्ता हलका परतवून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर एअरटाईट डब्यात भरून ठेवा. असं केल्यास कढीपत्ता जास्त दिवस हिरवागार आणि कुरकुरीत राहतो. टिप नंबर 14. कुकरमध्ये भात करताना 1 वाटी तांदळासाठी नेमकं 2 वाट्या पाणी घाला. पाणी गरम करूनच तांदूळ टाका व कुकरच्या फक्त 2 ते 3 शिट्ट्या द्या. असं केल्याने भात मऊ, पांढरा शुभ्र आणि मोकळा होतो. चिकट अजिबात होत नाही. टिप नंबर 15. शिळ्या भातासाठी टिप. शिळा भात गरम करताना तो कोरडा होतो कारण त्यातील ओलावा निघून जातो. तर 1-2 चमचे पाणी शिपडून झाकण लावून एक वाफ द्या. भात पुन्हा मऊ, ताजा आणि शिजल्यासारखा होतो.
टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सोप्या घरगुती किचन टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.